नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 6.3 मधील पहिला प्रश्न या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत. फॅक्टोराइज सोडूया. y³ - 27 हा प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी आपणास हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. प्रॅक्टिस सेट 6.2 मध्ये आपण हा फॉर्म्युला यूज केलेला आहे, त्यावरून प्रॉब्लेम सोडवलेले आहेत. सेम त्याच टाईपमध्ये, फक्त येथे निगेटिव्ह साइन आहे, म्हणून हा फॉर्म्युला आपणास येथे वापरायचा आहे. a³ - b³. a - b ज्याप्रमाणे प्लसचा फॉर्म्युला होता त्यावेळेस येथे प्लस होतं, येथे मायनसचा फॉर्म्युला आहे तर येथे मायनस आहे साइन, आणि येथे प्लस असताना येथे मायनस साइन होतं तर मायनस असताना येथे प्लस साइन आहे. सेम अपोजिट फॉर्म्युला आहे. त्याप्रमाणे हा फॉर्म्युला यूज करून हे सोडवायचं आपणास. तर a³ - b³. येथे a³ म्हणजे yचा क्यूब आहे, पण b³ म्हणजे 27चा क्यूब दिलेला नाही आहे, फक्त 27 आहे. पण 27ला आपण 3चा क्यूब असं लिहू शकतो. 3चा क्यूब म्हणजे 27 होते. त्यामुळे या टर्मला आपण असं कन्वर्ट करणार, y³ - 3चा क्यूब, म्हणजे या फॉर्ममध्ये कन्वर्ट झालेला आहे. yचा क्यूब म्हणजे येथे aचा क्यूब, 3चा क्यूब म्हणजे bचा क्यूब, म्हणजे हा फॉर्म्युला यूज करणार. याचा आन्सर काय असते, एका ब्रॅकेटमध्ये a - b, म्हणजे a साठी आपण येथे काय घेणार, y घेणार, a = y, आणि b साठी 3 घेणार. आन्सर एका ब्रॅकेटमध्ये a - b. a - b म्हणजे y - 3, a - b y - 3 एका ब्रॅकेटमध्ये. आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये काय लिहिणार, a² a² म्हणजे येथे yचा स्क्वेअर प्लस ab प्लस aची व्हॅल्यू y आणि bची व्हॅल्यू 3 यांचा मल्टिप्लिकेशन, आणि प्लस bचा स्क्वेअर आहे म्हणून 3चा स्क्वेअर होईल, इक्वल टू y - 3 आणि ब्रॅकेटमध्ये y², 3 × y म्हणजे 3y, आणि प्लस 3चा स्क्वेअर 9. हे येईल आपलं आन्सर. नेक्स्ट, फॉर्म्युल्याप्रमाणे येथे aचा क्यूब म्हणजे xचा क्यूब आहे, bचा क्यूब म्हणजे yचा क्यूब आहे, पण 64 यास आपणास 4चा क्यूब लिहू शकतो आपण. म्हणजे ही टर्म आपणास x³ - 4चा क्यूब आणि yचा क्यूब असं लिहिता येईल. x³ 4 आणि y 4y दोघांचाही क्यूब असल्यामुळे आपण दोघांनाही क्यूब घेऊ. आता या फॉर्ममध्ये कन्वर्ट झालेला आहे, a³ - b³, दोघांचाही क्यूब आहे दोन्ही टर्मचा. मग त्याचा आन्सर काय लिहायचं आहे आपणास, a + b एका ब्रॅकेटमध्ये. aची व्हॅल्यू इथे किती घेणार आपण, x, आणि bची व्हॅल्यू 4y, म्हणजे हेअर a = x आणि b = काय, 4y. फॉर्म्युल्याप्रमाणे आन्सर काय येते, a - b म्हणजे x - 4y, x - 4y एका ब्रॅकेटमध्ये. सेकंड ब्रॅकेटमध्ये a² म्हणजे xचा स्क्वेअर, aची टर्म x आहे, a² म्हणून x² प्लस ab, aची व्हॅल्यू x आणि bची व्हॅल्यू 4y यांचा मल्टिप्लिकेशन, आणि प्लस b² b म्हणजे 4y आणि 4yचा स्क्वेअर. आता येथे x - 4y हा ब्रॅकेट ॲज इट इज, हा ब्रॅकेट सॉल्व करून घेऊ. x² होईल 4 × x × y म्हणजे 4xy, आणि प्लस 4चा स्क्वेअर आहे आणि yचा स्क्वेअर आहे, 4चा स्क्वेअर म्हणून 16 येईल, आणि yचा स्क्वेअर म्हणून y² होईल. हे येईल आपलं आन्सर. नेक्स्ट, या प्रॉब्लेममध्ये 27ला आपण 3चा स्क्वेअर, आपलं 27ला 3चा क्यूब लिहू शकतो, आणि m³ ॲज इट इज, मायनस 216 हा कशाचा क्यूब आहे, 6चा आहे, 6चा क्यूब, आणि n³ ॲज इट इज. फक्त यासाठी आपण हे लिहिलेलं आहे 6चा क्यूब, आणि 27साठी 3चा क्यूब लिहिलेला आहे. आता 3m मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत आणि दोघांचाही क्यूब असल्यामुळे ब्रॅकेट घेऊन क्यूब केला आपण, मायनस 6n दोघांनाही क्यूब असल्यामुळे ब्रॅकेटचा क्यूब घेतलेला आहे. आता या फॉर्ममध्ये कन्वर्ट झालेला आहे.
प्रॉब्लेम आपला म्हणजे एसाठी काय घेणार आपण येथे ए इक्वल टू 3m आणि बीची व्हॅल्यू 6n तर आन्सर एका ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी 3m मायनस बी म्हणजे 6n 3m मायनस 6n आणि ए स्क्वेअर म्हणजे 3m स्क्वेअर म्हणजे 3चा स्क्वेअर आहे mचा स्क्वेअर आहे त्यामुळे आपण ब्रॅकेट करून स्क्वेअर घेणार प्लस ए बी म्हणजे 3m ए म्हणजे 3m आणि बी म्हणजे 6n मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत म्हणून ब्रॅकेट केलेलं आहे आणि प्लस बी स्क्वेअर म्हणजे 6nचा स्क्वेअर म्हणजे 6चा स्क्वेअर होईल आणि nचा स्क्वेअर होईल. आता हे आपणास सॉल्व करून घेऊ. ह्या ब्रॅकेटमध्ये 3m मायनस 6n ॲज इट इज आणि या ब्रॅकेटमध्ये काय होईल 3चा स्क्वेअर 9 होईल mचा स्क्वेअर m स्क्वेअर प्लस 3 इंटू 6 18 होतील आणि m इंटू n mn आणि प्लस 6चा स्क्वेअर 36 n स्क्वेअर. आता एक स्टेप आपल्याला अजून वाढवावं लागेल कारण याच्यात कॉमन निघेल येथे 3 कॉमन येतील आणि येथे 9 कॉमन येतील कारण 3ने या टर्मला डिवाइड करता येईल आणि 9ने प्रत्येक टर्मला डिवाइड करता येईल त्यामुळे आपण कॉमन या ब्रॅकेटमध्ये 3 कॉमन घेऊ. 3 जर कॉमन घेतला तर काय येईल येथे फक्त m राहील आणि मायनस 3ने डिवाइड केलं ह्या टर्मला तर 2n आणि येथे आपण या ब्रॅकेटमध्ये 9 कॉमन घेऊ. सर्व मल्टिप्लिकेशनमध्येच आहे त्यामुळे 9 आपण बाहेर घेतले तर येथे m स्क्वेअर राहील. 9 कॉमन घेतल्यामुळे 9ने 18ला डिवाइड केलं तर 2 राहतील आणि mn ॲज इट इज आणि प्लस 9ने 36ला डिवाइड केलं तर 4 राहतील आणि n स्क्वेअर ॲज इट इज. आता 3 ब्रॅकेटच्या बाहेर आहेत 9 ब्रॅकेटच्या बाहेर आहेत या दोघांचा मल्टिप्लिकेशन घेऊ आपण. दोघांचा मल्टिप्लिकेशन 27 होईल आणि हा ब्रॅकेट ॲज इट इज m मायनस 2n आणि हा ब्रॅकेट ॲज इट इज m स्क्वेअर 2mn प्लस 4n स्क्वेअर हे होईल आपलं आन्सर. नेक्स्ट हा प्रॉब्लेम आपणास फॉर्म्युल्याप्रमाणे कन्वर्ट करता येईल. 125 म्हणजे 5चा क्यूब होईल yचा क्यूब आहेच म्हणजे aचा क्यूब होऊन जातो. येथे 1 दिलेला आहे 1 म्हणजे 1चा क्यूब 1च असतो म्हणजे 1 दिलं काय किंवा 1चा क्यूब दिलं काय काही फरक पडत नाही त्यामुळे आपण असं लिहू शकतो 5चा क्यूब होईल 125 म्हणजे आणि हे y क्यूब मायनस 1 म्हणजे 1ला आपण 1चा क्यूब लिहू शकतो. सेम आन्सर हेच येते. आता 5y एकाच ब्रॅकेटमध्ये घेऊ आणि ब्रॅकेटचा क्यूब करू मायनस 1 क्यूब याप्रमाणे कन्वर्ट झालेला आहे a क्यूब मायनस b क्यूब a म्हणजे 5y होईल a इक्वल टू 5y आणि bची व्हॅल्यू येथे किती येईल 1 याप्रमाणे. आता आन्सर एका ब्रॅकेटमध्ये a मायनस b हे a आणि हे 1 म्हणजे b a मायनस b म्हणजे 5y मायनस 1 आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये a स्क्वेअर म्हणजे 5y स्क्वेअर 5y म्हणजे 5चा स्क्वेअर आहे 5y स्क्वेअर प्लस aची व्हॅल्यू 5y आणि bची व्हॅल्यू 1 आणि प्लस b स्क्वेअर bची व्हॅल्यू 1चा स्क्वेअर. आता हा ब्रॅकेट सॉल्व करून घेऊ 5y मायनस 1 हा ब्रॅकेट ॲज इट इज आणि ह्या ब्रॅकेटमध्ये 5चा स्क्वेअर 25 होईल yचा स्क्वेअर y स्क्वेअर होईल प्लस 5 इंटू 1 म्हणजे 5च होतील आणि y म्हणजे 5y एवढ्या टर्मऐवजी फक्त 5y लिहिलं आपण प्लस 1 स्क्वेअर 1चा स्क्वेअर 1च हे येईल आपलं आन्सर. नेक्स्ट हा प्रॉब्लेम या a क्यूब मायनस b क्यूब या टर्मप्रमाणे कन्वर्ट करण्यासाठी आपणास 8ला आपण असं लिहू शकतो
2चा क्यूब, 2चा क्यूब म्हणजे 8 होईल आणि पीचा क्यूब ॲज इट इज, मायनस 27 म्हणजे 3चा क्यूब आहे आणि पीचा क्यूब ॲज इट इज. आता 2p आपण एका ब्रॅकेटमध्ये घेतलं, दोघांचाही क्यूब असल्यामुळे येथे ब्रॅकेटचा क्यूब घेतला. याचा अर्थ असा होतो 2चाही क्यूब आहे आणि पीचाही क्यूब आहे, मायनस आणि हे 3/p 3/p आणि ह्या ब्रॅकेटचा आपण क्यूब घेऊ, म्हणजे 3चाही क्यूब आहे आणि पीचाही क्यूब आहे. आता आपल्या फॉर्म्युल्याप्रमाणे कन्वर्ट झालेला आहे प्रॉब्लेम. एचा क्यूब मायनस बीचा क्यूब, म्हणजे एची व्हॅल्यू येथे काय येईल 2p, ए इक्वल टू 2p आणि बी इक्वल टू 3/p. ही व्हॅल्यू येईल आपली बीची, ही व्हॅल्यू येईल एची. फॉर्म्युलाप्रमाणे कन्वर्ट झालेला आहे प्रॉब्लेम. तर आन्सर काय असते आपले ए मायनस बी, एका ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी म्हणजे 2p मायनस ए मायनस बी, बीची व्हॅल्यू 3/p आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर म्हणजे 2pचा स्क्वेअर प्लस ए बी दोघांची ॲडिशन 2a आणि बी म्हणजे 3/p आणि प्लस बी स्क्वेअर म्हणजे 3/p या ब्रॅकेटचा स्क्वेअर. बीची व्हॅल्यू एवढी आहे, त्याचा स्क्वेअर घ्यायचा म्हणून ब्रॅकेटचा स्क्वेअर घेतला आपण. आता येथे ब्रॅकेट सोडून घेऊ आपण. 2p मायनस 3/p या ब्रॅकेटमध्ये 2चा स्क्वेअर 4 होईल, पीचा स्क्वेअर p स्क्वेअर होईल प्लस, आता हे मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत 2p आणि हे पण 3/p 2pला मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, त्यामुळे p कॅन्सल होतील, p कॅन्सल, कारण हे न्यूमरेटरला आहेत आणि हे डिनोमिनेटरला आहेत, म्हणजे p कॅन्सल. 3 आणि इंटू 2 या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन आहे, 2 इंटू 3 म्हणजे 6 होतील आणि प्लस 3चा स्क्वेअर 9 होईल आणि पीचा स्क्वेअर p स्क्वेअर होईल. हे येईल आपलं आन्सर. नेक्स्ट, येथे हा फॉर्म्युला यूज करण्यासाठी ए क्यूब मायनस बी क्यूब. आता येथे 343 आहे, 343 म्हणजे 7चा क्यूब आहे, आपणास माहीत आहे 7 इंटू 7 इंटू 7 म्हणजे 7 क्यूब, त्याची व्हॅल्यू किती असते 343. म्हणजे 343ला आपण 7चा क्यूब असं लिहू शकतो, इक्वल टू 7चा क्यूब आणि एचा क्यूब मायनस 512 म्हणजे 8चा क्यूब असतो, 8 इंटू 8 इंटू 8 म्हणजे 8चा क्यूब 512ला आपण 8चा क्यूब लिहिणार आणि हे बी क्यूब ॲज इट इज. आता 7a दोघांचाही क्यूब असल्यामुळे ब्रॅकेटचा क्यूब घेऊ आपण आणि मायनस 8b आणि दोघांचाही क्यूब असल्यामुळे ब्रॅकेटचा क्यूब घेऊ, म्हणजे 8चाही क्यूब आहे बीचाही क्यूब आहे. तर आता फॉर्म्युल्याप्रमाणे आपला प्रॉब्लेम कन्वर्ट झालेला आहे. एचा क्यूब मायनस बीचा क्यूब म्हणजे एची व्हॅल्यू येथे काय येईल, एची व्हॅल्यू येईल येथे 7a आणि बीसाठी काय घेणार आपण 8b. आता या व्हॅल्यू या फॉर्म्युल्यात जर पुट केल्या आपण तर आन्सर भेटून जाते आपणास. आन्सर काय आहे ए मायनस बी, एका ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी म्हणजे 7a मायनस 8b आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर म्हणजे 7a स्क्वेअर, 7aचा स्क्वेअर प्लस ए बी म्हणजे 7a आणि 8b आणि प्लस बी स्क्वेअर म्हणजे 8bचा स्क्वेअर इक्वल टू 7a मायनस 8b ॲज इट इज आणि हा ब्रॅकेट 7चा स्क्वेअर 49, एचा स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस 7 आणि 8 यांचा मल्टिप्लिकेशन 56 आणि ए बी
आणि प्लस 8चा स्क्वेअर 64 आणि बीचा स्क्वेअर, हे येईल आपलं आन्सर. नेक्स्ट येथे 64ला आपण 4चा क्यूब लिहू शकतो, कारण 4चा क्यूब 64 आहे. 4चा क्यूब म्हणजे 64, एक्स क्यूब मायनस 729, कशाचा क्यूब आहे? 9चा आहे. 9चा क्यूब आणि वाय क्यूब इक्वल टू 4x आणि ह्या ब्रॅकेटचा आपण क्यूब घेणार मायनस 9y आणि ब्रॅकेटचा क्यूब घेणार. फॉर्म्युल्याप्रमाणे कन्वर्ट झालेला आहे प्रॉब्लेम आपला. तर येथे एची व्हॅल्यू काय घेणार आपण? 4x आणि बीची व्हॅल्यू 9y. ए क्यूब मायनस बी क्यूब, तर आन्सर एका ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी, मग एका ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी घेऊ. 4x मायनस 9y म्हणजे ए मायनस बी होईल 4x मायनस 9y. आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर, ए स्क्वेअर म्हणजे 4xचा स्क्वेअर होईल 4xचा स्क्वेअर प्लस ए बी म्हणजे 4x आणि बीची व्हॅल्यू 9y यांचा मल्टिप्लिकेशन आणि प्लस बी स्क्वेअर म्हणजे 9y चा स्क्वेअर. हे व्हॅल्यू आपण एसाठी घेणार आणि ही बीसाठी घेणार. हा फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्यात फक्त या व्हॅल्यू पुट केल्या तर आपला आन्सर येऊन जाते. आता येथे हा ब्रॅकेट ॲज इट इज 4x मायनस 9y आणि हा ब्रॅकेट सॉल्व करून घेऊ. 4चा स्क्वेअर 16 होईल, एक्सचा स्क्वेअर प्लस 4 इंटू 9 36 आणि एक्स इंटू वाय म्हणजे एक्स वाय होतील आणि प्लस 9चा स्क्वेअर 81, वायचा स्क्वेअर वाय स्क्वेअर. आन्सर. नेक्स्ट येथे 16 आहे आणि 128 आहेत. हे दोन्ही नंबर कोणत्याच संख्येचे क्यूब नाहीत, त्यामुळे आपण काय करू, येथे 16 कॉमन घेऊ. 16 कॉमन घेतल्यानंतर काय होते पाहू, एकचा क्यूब राहील येथे, म्हणजे 16ने डिवाइड केल्यानंतर फक्त ए क्यूब राहील आणि मायनस येथे कॉमन घेतल्यामुळं 128ला जर 16ने डिवाइड केलं तर 8 राहतील आणि बी क्यूब ॲज इट इज. फक्त 16 कॉमन घेतले, हे जर 16ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर हेच येणार आहे आपलं. इक्वल टू आता 8 आहे, 2चा क्यूब आहे, 2चा क्यूब 8 आहे, त्यामुळे आपणास हे 16 असेच आपण शेवटपर्यंत कॉमन राहू देऊत आणि एचा क्यूब मायनस म्हणजे 2चा क्यूब होईल, तो 2चा क्यूब आणि हा बीचा क्यूब. फक्त 8ला आपण या टाईपमध्ये लिहिलेलं आहे. आता येथे 16 हा एचा क्यूब ॲज इट इज मायनस म्हणजे 2 बाय बी आणि याचा आपण क्यूब करू शकतो कारण 2चा क्यूब आहे, बीचा क्यूब आहे, त्यामुळे असं कन्वर्ट केलेलं आहे आपण. हा ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट घेऊ. आता ए क्यूब मायनस बी क्यूब या फॉर्ममध्ये कन्वर्ट झालेला आहे. क्यूब आहे येथे क्यूब 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 आहे, मग एची व्हॅल्यू येथे आपण एस घेणार, ही व्हॅल्यू एसाठी घेणार आणि ही व्हॅल्यू मात्र बीसाठी घेणार. म्हणजे एची व्हॅल्यू येथे काय घ्यावं लागेल, एस घ्यावं लागेल आणि बीची व्हॅल्यू येथे मात्र 2 बाय बी येईल बीची व्हॅल्यू. तर आता 16 आपले असेच कॉमन राहतील आणि याचा आन्सर काय असते मग, एका ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी ए मायनस बीची व्हॅल्यू 2 बाय बी आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर प्लस ए बी, ए स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअरच होईल येथे, प्लस ए बी प्लस ए आणि ए बीची व्हॅल्यू 2 बाय बी आणि प्लस बी स्क्वेअर म्हणजे 2 बाय बीचा स्क्वेअर आहे. आता इक्वल टू 16ला 16 आपले ॲज इट इज
ए मायनस 2/b आणि हा ब्रॅकेट सॉल्व करू. ए स्क्वेअर होईल आणि येथे हे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे म्हणजे हे न्यूमरेटरलाच आहेत म्हणजे प्लस 2a होईल. a इंटू 2 म्हणजे 2a आणि हे डिनॉमिनेटरचे b ॲज इट इज आणि प्लस 2चा स्क्वेअर 4 होईल आणि bचा स्क्वेअर b स्क्वेअर. हे येईल आपलं आन्सर. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.